रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जुलै 2020 रोजी तांबडीतील पीडितेवर अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती। या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला होता। पीडितेच्या न्यायासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला होता। राज्यातील अनेक नेत्यांनी आरोपींना तात्काळ अटक व प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी केली। सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रॅकवरील खटल्यात पीडितेवरील अत्याचार व खून तांबडी प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगाव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली आहे। सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे हा न्यायालयीन निकाल सर्वांसाठी धक्कादायक आहे। त्यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम कमी पडले की काय? त्याचबरोबर तपासात काय त्रुटी होत्या? तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे। मग घटना घडलीच नाही का, असा सवाल समस्त रोहेकर करीत आहेत। गुरुवारच्या निकालानंतर रोह्यात संतापाची लाट उसळल्याचे शनिवारी समोर आले। आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे। तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो असे म्हणत शुक्रवारी सायंकाळी तांबडी येथे समाज बांधवांची बैठक झाली। त्यानंतर शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाज यांसह बहुजन समाजाने मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चाचे संकेत देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे। दरम्यान तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे। कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। उच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी दिली। तर निकालाबाबत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे। तपासातील त्रुटी लक्षात घेत सखोल चौकशीचे संबंधितांना निर्देश देण्यात आले। पीडितेच्या न्यायासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरेंनी देखील दिली आहे। आता पुढे काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले। शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे अध्यक्ष अप्पा देशमुख, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष समीर शेडगे, भाजपचे अध्यक्ष अमित घाग, विभागीय नेते उदय शेलार, रमेश वायकर, महेश सरदार, अमित मोहिते, ॲडव्होकेट दीपक सरफळे, श्याम लाड, हरेश नायनेकर, राजेश मांदलेकर यांसह विविध समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीडितेच्या न्यायासाठी मोर्चा व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एकंदर प्रकरणाला नेमकी काय कलाटणी मिळते, रोहेकरांची काय आक्रमकता राहते, याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। निकाल हा एकदम अनपेक्षितच आहे, कारण केस ही पोस्को अंतर्गत आणि इन कॅमेरा चाललेली केस होती। आता 6 ते 1 वर्षाच्या आतमध्ये ह्या केसचा निकाल लागायला पाहिजे होता, पण ते नाही करून 5 वर्ष ह्या केसने घेतली। आणि म्हणजे आमच्या तर एकदम म्हणजे आम्ही तर एकदम काय शब्दच नाही आम्हाला बोलायला। हा, पुढे आम्ही अपील करणार, हायकोर्टामध्ये आम्ही अपील करणार। ह्याच्याकडे म्हणजे आता चार्जशीट वगैरे 186 पानाची चार्जशीट होती आणि 17 एव्हिडन्स असताना फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मग कुठे काय आम्ही तर कोणावरती संशय घेत नाही, पण ते आम्ही कॉमन मॅन आहेत, पण आम्हाला काही गोष्टी कळतात त्याच्यामध्ये। तर शासनाने आणि पोलिसांनी ह्याच्यावरती असं बघायला लागलं तर वास्तविक हे पोलिसांचं पण हे अपयशच आहे आणि शासनाचं पण अपयश आहे की तुम्ही अधिवेशनामध्ये सांगता की आम्ही पोस्कोला हे करू ते करू, कायदा नवीन कायदा बनवू, पण त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही। खरं पाहता ही जी घटना ज्या वेळेला घडली 26 जुलै 2020 ला, आणि या घटनेनंतर आज 6 वर्षानंतर ज्या वेळेला तिचा निकाल लागतोय, खरं तर एका निष्पाप मुलीवर हा झालेला सामूहिक बलात्कार आणि ह्या बलात्कारानंतर अतिशय जनाक्रोश तयार होऊन सुद्धा जर का आपण सर्वसामान्य घटक जर का आपण पाहायला गेलो तर एक न्यायदेवतेवर विश्वास म्हणून आपण या घटनेकडे बघितला आणि न्यायदेवता कुठेतरी आपल्याला एक चांगला निर्णय देईल। परंतु परवा दिवशी ज्या वेळेला निकाल लागला, अतिशय हा धक्का देऊन निकाल गेलेला आहे। कारण या निष्पाप मुलीवर घटना घडते, ही घटना ज्या वेळेला कोर्टामध्ये आपण जे निर्दोष मुक्तता, जे आरोपी आहेत त्यांचे निर्दोष मुक्तता ज्या वेळेला होते, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की न्यायदेवताकडे दिलेले पुरावे, सबळ पुरावे जे आहेत ते पुरावे कुठेतरी एक योग्य प्रकारे दिलेले नसावेत। म्हणून हा एक या माध्यमातून कुठेतरी सर्वच समाज माध्यमांना न्यायदेवतेवर असलेला विश्वास कुठेतरी उडल्याचं पाहायला मिळतंय। घटना घडली होती मांदेगाव कुटुंबामध्ये, त्या प्रसंगामध्ये जे आरोपी होते ते निर्दोष सुटलेले, कसं बघता पुढची रणनीती कशी असते? 8 मेला जो निकाल लागला सेशन कोर्टामध्ये तो अनपेक्षित होता।
उज्ज्वल निकम साहेबांपर्यंत त्यांनी पण सांगितलं होतं की आरोपींना फाशीची शिक्षा होईल आणि आरोपी निर्दोष सुटले, तरी आम्ही मराठा समाज आणि सकल बहुजन समाज यांना एकत्र घेऊन आत्ता नवीन आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. मंगळवारी आम्ही 13 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय सर्व बहुजन समाज मिळून रोहा तालुक्यामध्ये नवीन जन आंदोलन चालू करणार आहोत आणि तो आम्हाला न्याय मिळेपर्यंत चालू राहील. ती चौक पासून ते रोहा तहसीलदार ऑफिसपर्यंत सकाळी 10 वाजता. फडणवीस साहेबांच्या एकदम जवळ आहेत, त्यामुळे त्यांनी जो प्रकार घडला होता त्यावेळी त्यांनी जवळून तो पाहिलेला आहे. त्यावेळी आमच्या महिला नेत्या माधवीताई नाईक देखील आल्या होत्या. त्यांनी देखील तो प्रकार, मी त्यांना सुद्धा काल फोनवर बोललो की असा असा विषय घडला, तर चित्राताई सुद्धा आलेल्या आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांना देखील पूर्ण धक्का बसला की असं कसं घडू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पुरावा हा विषय एक महत्त्वाचा ठरतो. आणि त्यावेळेचे जे आयो होते किंवा DYSP होते शेळके साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे, कारण शेवटी जर पुरावा नसेल तर या गोष्टीला काहीतरी त्याचा असा चुकीचा निर्णय जातो. त्यामुळे त्यावेळचे जे तत्कालीन जे आयो होते ते DYSP होते त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि सरकारच्या माध्यमातून त्यावेळी जे विरोधी पक्षनेते आपले दरेकर साहेब होते ते आता सत्तेत आहेत, ते सरकारच्या जवळ आहेत. त्यामुळे आपण त्यांची जाऊन जर भेट घेतली आणि त्यांना हा प्रकार व्यवस्थित सांगून याच्यावर सरकारने देखील ज्या पद्धतीने आपण बोलतोय, नातेवाईक तर आता त्याच्यात जाणारच आहेत, परंतु सरकारने देखील त्याच्यामध्ये पाठपुरावा करून या घटनेसाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि आम्ही सगळे सोबत आहोत, शेडगे साहेब आहेत, सगळेच आहेत आपले. परंतु आपण ज्या पद्धतीने ती घटना घडली त्या घटनेचा सगळा आपण आता तुम्ही घटनाक्रम सांगितलात, त्यामुळे ती घटना अत्यंत दुर्दैवी होती आणि ती ज्यांनी केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ती झालेलीच आहे घटना. परंतु आज ज्या सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांना निर्दोष मुक्तता झाली जरी असली तरी पुढे आपल्याला अनेक पर्याय आहेत. त्यामुळे माझी विनंती राहील की त्यावेळचे जे विरोधी पक्ष नेते होते, शेवटी विरोधी पक्ष नेता त्यावेळी मोठी बाजू मांडणारा असतो आणि दिवंगत नेते विनायकराव मेटेंनी देखील हा अधिवेशनामध्ये विषय घेतला होता. त्यामुळे अधिवेशनामध्ये देखील काही मिनिट्स असतील की अधिवेशनामध्ये काही गोष्टी असतील त्या देखील त्या पटलावर आणून शासनाला पुन्हा आपण एकदा जागरूक करणे गरजेचं आहे. एवढंच बोलतो आणि ज्यावेळी गरज लागेल दरेकर साहेबांकडे वगैरे जाण्याची तर नक्की आम्ही सोबत येऊ आणि आम्ही गावड्यांच्या आणि कुटुंबाच्या सोबत जरूर आहोत. धन्यवाद. महिन्यापूर्वी तेव्हा उज्ज्वल निकमनी असं सांगितलं की 2 महिन्यांनी तुम्हाला पूर्ण निकाल लावून देतो म्हणून, पण ते असं झालं की आज किती महिने झाले त्या गोष्टीला. हे चुकीचं बोलणं झालं. आज मी स्वतः होती तिथे, त्यात आमच्या पूर्ण घराची 5-4 लोक आयात झालेले आहेत. एवढं दुःख वाटतंय की आम्हाला हे न्याय मिळालंच पाहिजे. आज निकाल लागला तर तुम्हाला योग्य वाटतं का? योग्य नाहीये, हे आम्हाला धक्का बसलेला आहे एक प्रकारचं. काय असेल मागणी सरकारकडे? आम्हाला त्यांना तर न्याय, हे फाशीची सजाही व्हायलाच पाहिजे आणि निकाल हे चांगलं लागायलाच पाहिजे आम्हाला. उपस्थित असलेले आपले समाज बांधवाचे रोहा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, आमचे मार्गदर्शक महेश सरदार, जमलेल्या सर्व मराठी बांधव आणि इतर समाजातील व सर्व माझे बंधू, पत्रकार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे परवाच कोर्टाचा निकाल 133 पाण्याचं लागलं. सेशन कोर्टाने हा निर्णय दिला आणि फारच दुर्दैवीरित्या त्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे. तिकडे निकाल लागला आणि 5 मिनिटाच्या आतच ही बातमी मला आणि नितीन परबना समजली. तिथं असलेले आपले एक पोलीस हवालदार यांनी लगेच 5व्या मिनिटाला तिथून फोन केला आणि सांगितलं निकाल संपूर्ण निर्दोष लागलेला आहे आणि सर्व आरोपी सुटलेले आहेत याच्यामध्ये. हा अत्यंत दुर्दैवी निकाल होता, कारण की गव्हर्नमेंटनी आपल्याला नामवंत वकील उज्ज्वल निकम यांना तिथं दिलं होतं आणि हा स्पेशल अपयश आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खून झालंच नाही हेच प्रूफ झालं. म्हणजे ती मुलगी आपली भगिनी, हिचं खून झालंच नाही हाच आज प्रूफ झालं. ह्याच्यामध्ये मी खरं दोषी देईन जे जे ह्याच्यामध्ये आयो ऑफिसर असतील, DYSP आयो ऑफिसर असतात ह्या खुनाच्या केसमध्ये, त्याच्या खालोखाल PI त्यांच्या हाताखाली काम करतो, त्यांच्यावरती पहिलं प्रथम कारवाई झाली पाहिजे. आयोचा रिपोर्ट काय होता? आता ही आतली बातमी आहे का फॉरेन्सिक रिपोर्ट सगळं चुकीचं आहे असं 133 पानांच्या रिपोर्ट मध्ये आलेलं आहे.
मग आयो ऑफिसरनी रिपोर्ट काय दिलं याच्यामध्ये, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आजच आपल्या मंत्री महोदय असतील आदिती तटकरे, मी काय कुठल्या पक्षाच्या ह्याच्यावर नाही, पण त्यांनी पण 24 तासाच्या आत एक महिला म्हणून, एक भगिनी म्हणून त्यांनी पण ट्विट केलं का बाबा इथं कुठेतरी न्याय भेटलं पाहिजे. शेवटी आपल्याला सर्व पक्षीय असतील, सर्व पक्ष नेते असतील, यांना संगत घेऊनच आता नुसतं बोलून किंवा त्याच्यावरती जाधव साहेब विचार करून चालणार नाही. पुढे काय करायचं ह्याच्यासाठी आज आपण जमलेलो आणि त्याची पावलं आता उचलायची आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी चांगलं ट्विट केलं का बाबा, त्यांनी सकाळीच उज्ज्वल निकम यांच्याशी बोलले, सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी ते थोड्याच वेळात बोलत आहेत. आपले खासदार तटकरे साहेब यांचंही उज्ज्वल निकम यांच्याशी बोलणं होऊन फडणवीस साहेबांचा फोन लागला नाही, पण त्या 24 तासामध्ये त्यांचंही त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन याच्यामध्ये हे करणार. आपल्याला सर्वांना सेशन कोर्टामध्ये जाण्याशिवाय आता पर्याय नाहीये आणि त्याच्याबरोबर आपल्याला चांगला वकील देणंही गरजेचं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकार नसेल देत तर आपण सर्वांनी मिळून एक वकील दिलं पाहिजे. सर्व पक्षीय असेल त्याच्यामध्ये, कुठल्याही आपण या कुठल्या जातीचे इथे जमलेलं नाही आहोत. शेवटी एका भगिनी आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे, उद्या ही वेळ कुठल्याही जाती धर्मावरती येणार आहे. अत्यंत दुर्दैवीरित्या हा खून झाला होता. मला वाटतं असं पहिल्यांदा होतं का 8 तासाच्या आत आरोपी सगळे हे झाले होते. म्हणजे असं काय नाही, ते फरार होते, नंतर सगळे आरोपी त्यांचे जे काय एव्हिडन्स असतात ते डिस्ट्रॉय झाले होते, असं काही नाहीये. 24 तासाच्या आत आरोपी भय होते आणि सगळे एव्हिडन्स जवळ होते. मग असं काय घडलं 4 आणि तुम्ही फास्ट ट्रॅक वर नेलं. पहिले सगळे 3 वर्ष असं झालं का आरोपींना फाशी होणार, आरोपींना जन्मठेप होणार. जन्मठेप ही पण आजकाल सुटण्याची नाही, एकदा जन्मठेप झाली का ती कायमची असते. मग असं शेवटच्या 6 महिन्यात असं काय घडलं, 6 तारखेला शेवटच्या 3 तारखेला का निकालच संपूर्ण उलटा गेला. कुठेतरी हा जनआक्रोश करण्याची गरज आहे, कुठेतरी मोर्चा काढण्याची गरज आहे सर्व पक्षीय, कुठेतरी आंदोलन करण्याची गरज आहे, कुठेतरी सरकारला जाग देण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा खटला पुन्हा कसा हायकोर्टामध्ये चालेल याची गरज आहे. आजपासून हायकोर्टाला सुट्टी पडलेली आहे, त्यामुळे 8 दिवसामध्ये का 15 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये पुन्हा पेपर्स घेऊन सर्व नेत्यांची, तटकरे साहेब असतील, बाकी इतर नेते असतील, यांना सगळ्यांची साथ घेऊन पुन्हा आपला एव्हिडन्स तिथं हायकोर्टामध्ये कसा आहे. मगाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे खरं आहे, खालचा दिलेला निकाल शक्यतो 80% तेच राहतो, पण 20% चान्स आपल्याला नक्की आहेत ना. का 20% सोडावे आपण त्या ह्याच्यामध्ये. आपल्या भगिनीला जर न्याय द्यायचा असेल, त्या मांदेकर कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल, एवढं नक्की ना का तिचा खून झालेला आहे, एवढं तर नक्की ना कोणीतरी केलेलं आहे ना. समजा ते आरोपी नसतील तर अमित ये इकडे नक्की कुणीतरी हे तिच्यावरती अत्याचार किंवा हे झालेलं आहे ना, हे कोणीच नाकारू शकत नाही. या कुठल्या अमित तरी ह्याच्यावरती आपण आवाज उठवणं सर्व पक्षीय गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये असं बोलू शकत नाही का खून झालेला नाहीये, का त्या आपल्या भगिनीवर अत्याचार झालेला नाहीये. माझ्या ह्याच्यामध्ये माझा एक छोटा कार्यकर्ता आदित्य कोंडाळकर यांची जवळजवळ 2 वर्षे साक्ष झाली. त्यांनी सगळे पुरावे दिले, तेव्हा त्यांनी सगळ्या ह्याच्यावरती हे केलं तेव्हा. आणि मी काय न्यायदेवतेवरती आपला सर्वांचा विश्वास आहे. आपण इथं काय न्यायदेवतेवरती टीका टिप्पणी करण्यासाठी इथं जमलेलो नाही आहोत. पण असं काय एवढं घडलं का कुठले असे वकिलांची फौज होती का त्यांना निर्दोष सुटलं. आपल्याकडे तर सगळं काय होतं, कुठलीच नव्हती. एक सामान्य वकील सगळे जे काही होते त्यांनी ती केस लढलं. पण मला एवढं नक्की आहे का कुठेतरी पोलीस फेलियर आहे ह्याच्यामध्ये, नक्की आहे. त्याचा आयोग असेल, त्यांचे त्या टायमाचे कोण PI असतील का असतील, त्याच्या ह्याच्यावरती शासनाने चौकशी केलीच पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण की आता जर आपण असं करायला गेलो तर आता हेच उज्ज्वल निकम बीडला संतोष देशमुख हत्या ह्याच्यामध्ये वकील आहेत, मग तिथं पण ते निर्दोष. त्याच्यापेक्षा तर तिथं मोठमोठे हे आहेत, भले तिथे आहेत त्या ह्याच्यामध्ये, ते पण निर्दोष सुटणार का तिथे. सगळ्या ह्याच्यामध्ये ते आहेत. तर आपल्याला त्यांच्याबरोबर एक चांगलं वकील, आपल्याला सर्व पक्ष, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, जे आज गृहमंत्री आहेत, यांची सगळ्यांची साथ घ्यायला पाहिजे, सर्व पक्षांची साथ घ्यायला पाहिजे.
हा निकाल पक्षाच्या कुठल्या ह्याच्यावरती किंवा जातीच्या ह्याच्यावरती कुठं हे नको. शेवटी ती एक मराठा समाजाची होती, हे सगळं खरं आहे. पण तेवढं पुरती आपली भगिनीचा एक खून झालेला आहे. आपल्या भगिनीला कुठेतरी आपण न्याय द्यायला पाहिजे सर्व पक्षीयांनी. ह्याच्यावरती कुठेतरी आपण लढलं पाहिजे. ह्याच्यामध्ये नजीकच्या काळामध्ये मी आप्पासाहेबांना विनंती करीन का आपण सर्व नेत्यांचे एकेकाला हे घ्या, प्रत्येकाची अपॉइंटमेंट घ्या. त्यांचे प्रयत्न सगळीकडे सुरू आहेत, पण आपण पण त्यांच्यापर्यंत घेऊन बाबा आम्हाला तुम्ही आता पुढचं काय करणार ह्याच्यामध्ये सगळ्यांची आपण ह्याच्यामध्ये घ्या. मी तुम्हाला काल सांगितलं का तुम्ही आपले जे काही नेते आहेत आपले बीडला जरांगे पाटील यांची पण भेट घ्या ना. शेवटी सरकारवर दबाव पडला पाहिजे, सगळ्यांची भेट घ्यायला पाहिजे कुठल्या याच्यामध्ये. शेवटी या केसमध्ये त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री यांनी तांबडीला भेट दिली होती. प्रत्येकाने हे केलं होतं. अत्यंत दुर्दैव रोहा तालुक्यामध्ये ह्याच्यापेक्षा भयानक कृत्य अजूनपर्यंत कुठलाही झालेलं नाही जेवढा ह्या घटनेला झालेला आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येकाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठी साथ पत्रकारांची पाहिजे, कारण की पत्रकारांनी ते आवाज उठवला पाहिजे का बाबा आता ह्या जनतेचा आक्रोश ह्याच्या विरुद्ध, ह्या केस विरुद्ध झालेला आहे. सरकारचं लक्ष आपण पत्रकारांमार्फत आमचं तिथपर्यंत गेलं पाहिजे. मी आपल्याला अगदी कळकळीची विनंती करतो का आपण आम्हाला ह्याच्यामध्ये साथ देऊ. सर्व नेत्यांचे असतील, सर्व पक्षाच्या नेत्यांचे असतील, त्यांनी आम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये साथ देव. सगळ्या ह्यांनी सुरुवात केलेली आहे आमच्या बरोबर ह्याच्यामध्ये, पण आपण कुठेतरी या भगिनीला खरोखर न्याय दिला पाहिजे. आज तिचे वडील नाहीयेत, आज घरामध्ये कोण नाहीये, तिच्या आईशिवाय तिच्या घरामध्ये कोणी नाहीये. याच्यामध्ये मुलगा एक लहान भाऊ आणि काही आपण हे मला हेच कळत नाहीये. आपण जर एक क्षणभर एक डोक्यामध्ये एक हे केला किंवा एक विचार केला, सगळे निर्दोष, मग खून झालाच नाही का? काहीतरी आहे ना, कोणी बाबा कुणीतरी केला असेल ना काहीतरी. ते नसतील तर दुसरे कोण आहेत? खून झालाच ना असं कसं बोलू शकतं? कोर्ट म्हणतोय खून झालंच नाहीये, बलात्कार झालंच नाहीये. मग ती आमची भगिनी गेली कुठे? असं काही नाही का फॉरेन्सिक रिपोर्ट पुन्हा फॉरेन्सिक रिपोर्टचे जे काय आहे खोटं असेल खरं असेल पुन्हा सगळं करा, फाईल उघडा तुम्ही याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये. पण आपल्या सर्वांची साथ याच्यामध्ये पाहिजे. आपण सगळे नेते याच्यामध्ये प्रत्येक समाजाचे हे असतील, तुम्ही पण सगळे याच्यामध्ये पक्षाचे सगळे यांची गरज लागणार आहे. आणि या भगिनीला आपण एक चांगला न्याय आपण देऊ. 1 महिन्याच्या आत सगळे पुरावे पुन्हा हे करा आणि सगळ्यांकडे तुम्ही खरं बोलणं गरजेचं आहे, कारण की कुठंतरी ह्याच्यामध्ये एक हे झालेलं आहे. काय नक्की आयो होता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या केसमध्ये DYSP असतो, काय नक्की झालं याच्यामध्ये नक्की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. न्याय देवतेला बोलून काही शेवटी न्याय देवता जिथं काय सबूत असतील त्याच्यावरती चालत असतो. माझे वकील दीपक सरपळे ह्याच्यामध्ये इथे आहेत. त्यामुळे न्याय देवतेवरती किंवा ह्याच्यावरती टीका टिप्पणी करणं आपल्यासारख्या छोट्या माणसांवरती त्यांच्यावरती आम्हाला पुढेही न्याय देवतेवरती पूर्ण विश्वास आहे का ते आमच्या भगिनीला न्याय देतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये. पण आता आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्या ज्या भगिनीला न्याय द्यायचा आहे आपण सुरुवात करावी. आम्ही सगळे बांधव किंवा बाकी इतर सर्व समाजातील लोक आपल्या बरोबर आहेत. पण आपण एक इथून जाताना आता निर्णय घेऊया काय जे कोण आहेत आरोपी सुटले असतील किंवा अजून कुठले असतील. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.